गजानन माऊली गण गण गणात बोते. मित्रांनो, श्री संत गजानन महाराज आपल्या जवळच आहे. माऊलींनी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते. कालही नाही, आजही नाही आणि उद्याही नाही. ते कायम भक्तासोबतच असणार. मनुष्य स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला की भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष माऊली आपल्या पाठीराखा आहे. भिवू नकोस, पुढे जात जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू म्हणतात असे श्री संत गजानन माऊलीचे बोल आहे. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते, मनातले ताण जगण्याचा सर्वनाश करते आणि माऊलीचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते. आळसी माणसाचे तोंड बघू नका. गजानन माऊलींनी हे अनेक वेळा म्हटले आहे. कृती शून्य माणसे त्यांना आवडत नसायची. आळस हा माणसाचा शत्रू आहे. मनुष्याने उद्योगी राहावे हेच त्यांचे म्हणणे होते. म्हणून ते कायम म्हणत असत, मुंगी होऊन साखर खावी. माऊली बोलतात, सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका. वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा. चांगली वेळ निश्चित येईल. उदास असशील तर माझे नाव घे. दुःखी असशील तर माझे ध्यान कर. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार गीत एवढ्याने समाधी नसशील तर बाळ शेगावची धाव घे. चिंता तुला त्रास देत असेल, भीती सतावत असेल, कुणी नसेल तुझा संगती साथी तर घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्या पाठीशी. जा, तुझे अपराध माफ केले. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. जय गजानन माऊली. गण गण गणात बोते.